सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. बघा, प्रभात या वर्तमानपत्रातील ही बातमी असून त्या अनुषंगाने पुणे मनपामधील जे महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे आरोग्य विभागातील भरती प्रस्ताव मंजूर. मग त्या अनुषंगानं काय नेमकं झालेलं आहे ही बातमी मार्फत आपण समजून घेणार आहोत. कोणत्या ठिकाणी अट काय लावलेली आहे ती. महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमामध्ये बदल करण्यासह आरोग्य विभागातील भरती व पदोन्नती संदर्भातील प्रस्ताव विधी समितीने सोमवारच्या बैठकीत मंजूर केला. म्हणजे मनपामधील आरोग्य विभाग भरती होणार आणि पदोन्नती देखील तिथे होणार आहे. या निर्णयामुळे काही कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीशी संबंधित प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याची माहिती विधी समितीच्या अध्यक्षा स्वरदा बापट यांनी दिलेली आहे. सेवा नियमानुसार श्रेणी 4 मधून श्रेणी 3 मध्ये रूपांतरित म्हणजे क्लास गट ड मधून गट क पदावरील कर्मचाऱ्यांच्या सेवेसंदर्भात निर्माण झालेला प्रश्न सोडविण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे. आता ही नॉर्मल गोष्टीत पुणे काही गोष्टी सांगायच्या मला. 58 वर्षानंतर सेवेत राहण्याची इच्छा व्यक्त करणारे व शारीरिकदृष्ट्या पात्र कर्मचारी लेखी अर्जाच्या आधारे सेवेत राहू शकतील. बघा, म्हणजे 60 वर्षापर्यंत, म्हणजे आता इथं पुढे दिलेलंच आहे, मात्र 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना सेवानिवृत्त व्हावे लागणार आहे. म्हणजे जर समजा एखाद्या व्यक्ती 58 वर्षी झाली तर त्याला जॉब करायचे आहे तर +2 करून 60 वर्षापर्यंत ते करतील आणि हे पुणे महानगरपालिका त्यांच्या संदर्भात निर्णय घेऊ शकतात. तसेच 60 वर्षापर्यंत सेवा केल्याचे गृहीत धरून त्यांच्या अंतिम वेतनाची गणना केली जाणार आहे. ओके, मात्र त्याचा प्रत्यक्ष आर्थिक लाभ जो आहे तो मिळणार नाही. ओके, आता इथं बघा, आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, उप आरोग्य निरीक्षक, प्रमुख आरोग्य निरीक्षक पदांच्या भरती व पदोन्नतीच्या नियमातही बदल करण्यास समितीने मान्यता दिलेली आहे. आता पुढे आहे, प्रमुख आरोग्य निरीक्षक पदासाठी अनुभवाची अट बदलण्यात आली असून उप आरोग्य निरीक्षक पदासाठी 100% पदोन्नतीचा प्रस्ताव जो आहे तो ठेवला आहे. हे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी मुख्य सभेसमोर ठेवण्यात येतील. आता हे पूर्ण नेमकं काय का नाही हे मला देखील माहिती झाली नाही, परंतु बातमी आलेली आहे. परंतु आरोग्य निरीक्षक पदासाठी जे आहे अनुभव ठेवायचा त्यांचा प्रस्ताव आहे. आता अनुभव कुठून आणायचा तुम्हाला एक सांगतो. जे SI वर भरती केलं जातात. ओके, आता तुम्हाला माहित नाही तुमचं झालं आहे, परंतु कंत्राटी जी आरोग्य खात्यामध्ये भरती होते ना, त्या ठिकाणी तुम्हाला मी फॉर्म भरा म्हणतो. ओके, ते माझ्या मते अनुभव गृहीत धरलं जातं. तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत मला पॉईंट जे सांगायचे आहे तो हा आहे की जिथं आरोग्य विभाग आता तुम्हाला नोकरीची गरज असेल तर भरा म्हणतो. ओके, आता अनुभव कुठलं गृहीत धरलं जातं ते नेमकं त्यावेळेस समजून जाईल ज्यावेळेस फॉर्म येईल किंवा फॉर्म भरलं जाईल किंवा एखादी विद्यार्थी भरला जाईल किंवा हे अनुभव कुठलं गृहीत धरलं जातं ज्यांना माहीत आहे कृपया त्यांनी ह्या नंबरवर मला कॉल करू शकता आणि मला देखील व्हॉट्सअपवर माहिती देऊ शकता. म्हणजे मी विद्यार्थ्यांना ती माहिती देईल किंवा तुम्ही अनुभव आधारात नोकरीवर लागले असेल त्यांनी पण आम्हाला सांगू शकता. विद्यार्थ्यापर्यंत ती माहिती पोहोच करण्याचं काम मी करायचा प्रयत्न करतो. आता मुद्दा आहे की मनपामध्ये भरती अशी निघाली तशी निघाली तो त्यांचा प्रश्न आहे. आपण काही म्हणजे करू शकत नाही. परंतु असं नाही होत की सर्वच्या सर्व जागा हे अनुभव ठेवूनच भरले जातील. विदाऊट अनुभवाच्या देखील भरती ही येणाऱ्या काळात होतच आहेत. पूर्वी देखील झालेले आहेत आणि यापूर्वी देखील होतात. परंतु काही पदं असतात की त्याला अनुभवाची अटच कायमस्वरूपी लागते. जसं केंद्रप्रमुख पद जे आहे, केंद्रप्रमुखला अनुभवाची अट असेल तरच ती भरती झाली. म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये जवळपास 24+ पदांची भरती झाली. त्यामध्ये साधारणपणे जे शिक्षक होते त्यांनाच ते प्रमोशन नाही तर थेट परीक्षा देऊन हे झालेलं आहे. मला आता एक सांगायचं, जे MPW म्हणून लागतील नोकरीमध्ये, MPW म्हणून त्यांचं भविष्यामध्ये खूप फ्युचर आहे. आता तुम्ही जेवढं STI PSI वगैरे होता ना त्या समकक्ष देखील तुमचं प्रमोशन होऊन जातं. आता तलाठी झाला, तो तलाठी एखादी व्यक्ती झाला तो काय होईल, तलाठी झाल्यावर मंडळ अधिकारी होईल. ओके, मंडळ झाल्यावर काय होईल, नायब तहसीलदार होईल. आता कुठं तर राहिलं असेल तर ठीक आहे, परंतु मंडळ अधिकारी नायब तहसीलदार म्हणजे तुम्ही एका ठिकाणी जॉईन झाल्यानंतर भविष्यामध्ये अधिकारी होणारच आहे ना, बरोबर. आता 2400 व्यक्तीपैकी कितीतरी पोरं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते शिक्षक म्हणून, ते आज STI PSIच्या समकक्ष पदावर गेलेच ना. ओके, म्हणजे कुठं ना कुठे यश मिळत राहते. तुम्ही फक्त अभ्यास करत राहा. ज्यांना कोणाला वाटते की बाबा PSI STI झालो नाही परंतु मी सरळ शिवमध्ये लागलो तर तुमचं ब्राईट फ्युचर आहे, परंतु ठरलेल्या वेळेत तुमचा अभ्यास करायचा प्रयत्न
करत राहा आणि यश तुम्हाला मिळत राहील. आता ह्याच्यात आरोग्य विभागाच्या संदर्भात मला सांगायचं आहे की तुमचं फ्युचर चांगलं आहे. BSc वगैरे करून घ्या. नोकरी लागल्यानंतर BSc करून घ्या. तर कोणत्या BSc करायचं का आणि ह्याचा थोडा स्वतः अभ्यास करा. ओके. आरोग्य पर्यवेक्षकसाठी वगैरे जे अटी असतील आणि नोकरी लागल्यावरती वायसीयूमधून SIचा कोर्स करा तुम्ही. ज्याने नोकरी लागल्यात त्यांना मी हे सगळं सांगतोय. आता बघा काही पोस्ट जे असतात S13च्या, तुम्ही जर S9वर आहे आता MPW, त्यांनी SI केली, ज्यांनी केलेलं नाही, आता जुने 12वीवर लागले आर्टवर, त्यांनी SI करा, सोबत BSc करा वायसीयूमधून, नोकरी करत करत करता येतं. आणि मग पुन्हा तुम्हाला प्रमोशनला किंवा खात्यांतर्गत भरतीला जर ही अट ठेवली तर तुम्ही कुठं कमी राहू नका, एवढी माझी विनंती आहे. केंद्रप्रमुख भरतीसाठी देखील ओके तुम्हाला म्हणजे BEd वगैरे पदवी जर व्हायचं असेल तर BEd लागतं. मग ती शिक्षकांनी तसं करून ठेवले म्हणून ते आज लागले. ओके. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.